विकास मी तुझ्याशी खोटं बोलले. खोटं? म्हणजे विहंगनी माझ्याकडनं प्रॉमिस मागितलं होतं ना, म्हणून मी. नाही ऐक ना, म्हणजे तो असं म्हणाला की तू मला सांग आता विहंग कुठे? मुंबईत आहे तू? चल. ऐक अरे पूर्ण ऐकून तर घे. मी सांगते तुला, सगळं सांगते. ते जे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहेत ना, या मधल्या काळात विहंग त्यांच्याकडे राहत होता. त्यांनी विहंगाची खूप काळजी घेतली, त्याला सांभाळलं. त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ते हॉस्पिटलमध्ये आणि आता विहंग हॉस्पिटलमध्ये त्यांची खूप काळजी घेतोय. तू त्याला भेटलीस, त्याच्यासोबत होतीस तू? आय एम सॉरी विकास. नाही नाही, मी तुझ्यावर अजिबात रागवलो नाही, पण मला आत्ताच्या आत्ता विहंगला भेटायचं. चल. अरे ऐक ना विकास, घाई करू नकोस प्लीज. हे बघ, त्याने तुला बघितलं ना तर तो घाबरेल, तो अपसेट होईल आणि मग कदाचित परत निघून जाईल. अगं मला बघून कशाला घाबरेल, कशाला अपसेट होईल? बाप आहे मी त्याचा, आणि प्रत्येक वेळेस आपणच त्याला समजून घ्यायचं. त्यांनी पण आपल्याला समजून घ्यायला हवं ना. तू म्हणालास ना तू त्याचा बाप आहेस, म्हणून प्रत्येक वेळी आपणच समजून घ्यायचं. एवढी वाट बघितलीयस, आता थोडी कळ काढ ना विकास. अगं मी माणूस आहे, देव नाही. स्वतःचा मुलगा एवढा जवळ असताना प्रेम माया सगळं बाजूला ठेवून त्याची वाट बघू? मी तुझी अवस्था समजू शकते विकास, पण मला खरंच असं वाटतं की विहंगाला असं नको भेटूस तू. त्याच्या भेटीचा, त्याच्या घरी येण्याचा क्षण आपण सगळे मिळून आनंदाने साजरा करूया. तो येईल विकास, स्वतःहून येईल. ती जबाबदारी माझी. चल चल, तू ये इथे बस, ये बस. अजून एक गोष्ट आहे. काय? मी आपल्या दोघांच्या वतीने एक वचन देण्याचा आगाऊपणा केलाय. कसलं? ते जे आहेत ना, विहंग ज्यांच्या बरोबर राहत होता, त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांना फॉलोअपसाठी सारखं मुंबईला यावं लागणार. म्हणून मी त्यांच्या घरच्यांना असं वचन दिलं की मी त्यांना आपल्याकडे घेऊन येईन आणि आपण त्यांना सांभाळूया ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विहंगला सुद्धा हेच हवंय. आय एम सॉरी, पण अगं सॉरी काय? त्याने आपल्या विहंगाला सांभाळलं. मला न विचारता जरी त्यांना आणलं असतं तरी मला काही वाटलं नसतं. बरं, ते आहेत कोण? ते तुला बघितल्यानंतर कळेल. मग मला बघायचंय तू त्यांना ओळखतोस का नाही ते. अजून किती सरप्राइजेस देणारस तू? ज्यानी ज्यानी तुला आनंद मिळेल असं प्रत्येक सरप्राईज तुला माझ्याकडून मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण विकास, मी तुझ्याशी खोटं बोलले, लपवलं. आय एम व्हेरी सॉरी. तू इतकी आनंदाची बातमी सांगितलीस आणि त्यावेळेस कोणी सॉरी म्हणतं का? काय यू मेड माय डे. खरं सांगू, आज मला जगातला सगळ्यात आनंदी माणूस असल्याचा फील येतोय. इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू. थँक्यू रेवती, थँक्यू सो मच. काकी, हे असं एवढं बिल होईल असं वाटलंच नव्हतं का? कुठून आणायचे इतके पैसे? कुठून उभे करायचे पैसे? पर घरी तात्यांचं खातं आणि माझं खातं, दोघांचं खातं एकत्र केलं ना तरी नाही जमायचे एवढे पैसे. कुणाकडे पैसे मागायचं म्हटलं की जीवावर येतं माझ्या. पर मागीन तात्यांसाठी. मागणार कुणाकडे पैसे? इथं कोण आहे ओळखीचा आपल्या? समजा इथल्या डॉक्टर लोकांनी सांगितलं ना कमी करायला, ते मी कमी करून किती कमी करतील पैसे सांग ना.
दिनकर, ही माळ ऐकून किती रुपये येतील रा अंदाज? हो काकी, हो काय बोलताय तुम्ही? असं दागिने गहाण नाही ठेवायचं. आम्ही असताना तुम्ही काहून दागिने गहाण ठेवायचे? होईल काहीतरी, बघू ना आपण. अरे ऐक माझं, अशा वक्ताला अडीनडीलाच तर हिचं काम नाही तर निस्ती शोभेची आहे मेली. आपण अडचणीत आणि हिला गळ्यात मिळवून काय करून द्या? उगा वजन वाटेल मला तिचं. बरं काकी, अरे परत करू, त्यात काय एवढं? तू जरा थांब. काय करताय? काय नाही र, ही सोन्याच्या दुकानात वटवून किती पैसे मिळतील असं सांगत होते त्याला. म्हणजे तेवढेच इकडचे पैसे भरले जातील ना. त्याची काही गरज नाही आजी. हॉस्पिटलची सगळी बिलं भरली आहेत आपण. काय? कुणी दिले पैसे? तू घेतले नाहीस ना कुणाकडनं? आईने दिलेत पैसे. ठीक आहे आजी, बिलांचं सगळं काम झालंय. आता फक्त तात्यांना इथनं घरी घेऊन जायचंय बस. मला तुझ्या आई संग बोलू दे. हे असं नको, आई कोणाचंच ऐकणार नाही आता. ती माझं सुद्धा ऐकणार नाहीये तर. आणि आजी, आईने पैसे भरलेत म्हणून लगेच तिचे उपकार वगैरे वाटून घेऊ नका प्लीज. तुम्ही असं समजा मी तात्यांना गुरुदक्षिणा देतोय. नाही, गुरुदक्षिणा देण्याएवढा मी काही मोठा नाही आणि मी अजून तयारही नाही झालोय ना. तुम्ही असं समजा मी माझ्या गुरुची सेवा करतोय. बोल शुभदा. एक बातमी आहे. काय? विहंग उद्या घरी येणार आहे. काय काय ग? आहेस की ठेवून दिलास फोन? ठेवला का? काय ठेवला? हा, फोन फेकून द्यायची इच्छा होती माझी. विहंग घरी येतोय म्हणजे उद्या त्याचा तो विहंग त्याच्याशी विकासशी विहंग. हे बघ, तू जरा शांत हो. अगं शांत हो. काय शांत हो? विहंग जर घरी आला ना तर तो विकासशी बोलेल आणि तुझ्यामुळे तो घर सोडून गेला आहे त्याला सांगेल, याची भीती वाटते ना तुला? हो, वाट लागेल माझी. आणि त्या विकासला होणाऱ्या आनंदाचा तर जास्त त्रास होतोय मला. हे बघ, मी आहे इथे. हो, तू तिथे आहेस, मी इथे आहे. एकत्र येऊन आपण काय तीर मारलाय सांग ना मला. विहंग घरी येतोच आहे, विकास जिंकतोच आहे, विकासच्या चेहऱ्यावर आनंद दिसणारच आहे. नाही, असं कधीच घडू देणार नाहीये मी. हे बघ शुभदा, विहंग घर सोडून गेलाय हा विषय त्यांच्यामध्ये यायलाच नको. तू तू विहंग आणि विकास मध्ये संवाद होऊच देऊ नकोस. हा, संवाद त्यांच्यात वाद होण्यासाठी सुद्धा टिकू देणार नाहीये मी त्याला घरात. वचन देते मी तुला, टेन्शन घेऊ नकोस तू. शुभदा, त्या घराचा सुखाशी कोणत्याही प्रकारचा संबंध येऊ द्यायचा नाही आपल्याला. अगदी तसंच होईल. या घराच्या भिंती मी इतक्या पोखरून टाकेन ना की छप्पर कधी खाली आलं त्यांचं त्यांना सुद्धा कळणार नाही. असंच व्हायला हवं. मी आता काय करू? नंतर बोलू आपण, आता ठेवते फोन. ओके. मला मुलं नाहीत त्यामुळे मला त्या भावना कळणार नाही असं म्हणाला होतास ना.
ठीक आहे. आता बघ, तुला मुलं असून सुद्धा नसल्याची कशी जाणीव करून देते ते. काय काय म्हणतायत तात्या? आत्ता झोप लागली आहे त्याला. अरे लगेच लागली मी झोप. औषधं जरा हेवी आहेत ना, म्हणून गुंगी येते लगेच. असं होय. बर बर. चला, देवाच्या कृपेनं हितली काळजी मिटली आता. मिटली ना? म्हणजे खरंच असं वाटतंय तुम्हाला आता? वय तर चला, मग आता मला सांगा, तिकडे गावाकडे वहिनी आणि मुक्ताची काळजी घ्यायला कोण असणार आहे? हाय का? आम्ही आहोत की. आणि ते इथून बाहेर आल्यावर आम्ही बी. आजी, तुम्ही कशाला एवढं थांबत बसताय? मी आहे ना इथे काळजी घ्यायला. आणि तुम्ही त्या दोघींचा जीव टांगणीला लावून नका थांबू प्लीज. विहंग कसं आहे ना, एकदा यांना इथून बाहेर जाताना पाहिलं ना म्हणजे झालं बघ. तात्यांना हॉस्पिटलमधनं बाहेर पडताना बघणार, मग तात्या बरे होताना बघणार. हे थांबणारच नाहीये. काकी, मला वाटतंय ते बरोबर बोलतोय. नाही, आम्ही एक काम करतो, आम्ही मिळेल त्या गाडीने लगेच निघतो उद्या. नाही मिळेल तर कशाला? मी आत्ता जातो आणि रिझर्वेशन करतो तुमचं. चालेल, चला मी पण येतो. नाही नको, तुम्ही नका येऊ. तुम्ही थांबा इथेच. इथे काही गरज लागली तर. मला तुमचा मोबाईल द्या ना जरा. येतो हा. दिनकर, देवानंतर कोणाचे आभार मानायचे असतील ना, ते या पोराचे मानायला पाहिजेत. हॅलो, हा बोला. हो, तब्येत बरी आहे आता. उद्या घरी घेऊन जातोय. काय झालं बोला ना. अच्छा, म्हणजे उद्याच करावं लागणार आहे का? नाही 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 नाही, एक मिनिट ऐका तुम्ही. त्यांना सांगा कार्यक्रम करूयात मग. हो 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 होईल. नाही मी सांगतोय ना, तुम्ही काळजी नका करू. करूया आपण कार्यक्रम. हा हो ठीक आहे, मी करतो फोन. जय हरी. काय करावं? उद्या तात्यांना घरी न्यायचंय. उद्या बाबा बऱ्याच दिवसाने भेटणार आहे. त्यात हा कार्यक्रम. आणि कार्यक्रम तर करावाच लागणार. काय करू कळत नाहीये. सिस्टर, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत. आता यांचं डाएट आणि गोळ्या याचे डिटेल्स दिलेत तर मग बरं होईल. त्यांना फाईल दिलेली आहे, त्यात सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत. ओके, थँक्यू. चल निघायचं का? तात्या, तात्या, हे व्हीलचेअर. हा, ह्याच्यावर ना असं बसायचं, म्हणजे मग हा ढकलेल तुम्हाला. हो, म्हणजे काय, आपण गाडी गाडी करत गाडीपर्यंत जाऊ. नाही म्हणजे विहंग ढकलेल. झालं का तुमचं बागडून? एका मोडून पडलो का इथं? हा, मी ह्याच्यात बसणार किंवा मला ढकलणार? जाईल की चालत? हो आपण चालतच जायचं. हा चला चला चला.
आह, क्या बात, मस्त. ए सतीश, सतीश लवकर ये रे. काय झालं साहेब? आणि किचन मधली कामं तुम्ही का करताय? अहो, कविता आहे ना. थांबा मी बोलू. थांब 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 थांब. अरे विहंग येतोय. काय विहंग दादा येणार आहे? हा. अरे तो असा दारात आले आले असा मस्त खमंग वास सुटला पाहिजे. मी त्याची रूम स्वच्छ करून येतो. नाही तर कविता आहे ना, अगोदर जाऊन सगळे आवरावर करून ठेवेल आणि मग सांगेल मी सगळे आवरावर करून ठेवली आहे, मी जाऊन येतो. अरे हो, थांब थांब थांब, एक मिनिट. तू बाजारात जा, ऑर्किड्स घेऊन ये, त्याची आवडती. हा हा, गुलाबाची फुलं, अशी वेगवेगळी फुलं आण आणि सगळी रूम अशी छान फुलांनी सजवून टाक. हो हो. अरे हो, थांब 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 रे, कुठे चाललंय? किती घाई करतोयस? ती मिठाई रे, कोणती मिठाई मी आवडते अशी ती कुठची मिठाई बाबा? अगं ती नाही का, शेवया असतात बारीक 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 आणि गोड. सुतार फेणी? हा, तीच फेणी. हा, ती पण घेऊन ये. लगेच घेऊन. हा, अरे थांब, अरे थांब रे, किती घाई करतोयस? थांब. कविता काय करते बघ, तिला म्हणावं दारात मस्त फुलांची रांगोळी काढ. हा, ठीक आहे. अरे अरे कुठे चाललास? थांब, पुढचं ऐकून तर घे. ते ओवाळायचं ताट काय? औक्षण? हा, औक्षणाचा ताट पण तयार करायला ठेव. इथेच गडबड नको. सगळी कामं अगदी व्यवस्थित करतो. लवकर जा, लवकर जा, लवकर जा. हा. बाबा हे सगळं काय चाललंय? कसली तयारी? अगं विहंग येतोय म्हणून त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ करतोय. हो 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 रे. हो. हा, हॅलो. आम्हीच फोन केला होता रे. बरं, आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाक. अगं विहंग येतोय. मग तो आल्यानंतर मी काय मीटिंग्स करत बसू? नाही नाही नाही, आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल, सगळे काम बंद. ओके, बाय. ए टाकाबाई, काय झालं? सॉरी बाबा, मी तुझ्याशी खोटं बोलले. मला माहिती होतं विहंग मुंबईत आहे. मी त्या दिवशी खूप आनंदात होते ना, तर त्याला भेटले होते म्हणूनच मी तुझ्याशी खोटं बोलले. मला नव्हतं असं करायचं, पण सॉरी. खोटं बोलणं आणि खरं लपवण्यात फरक आहे. तू चांगल्या कामासाठी खरं लपवलंस, त्यामुळे तू काय, रेवती काय, कधीही माझ्याशी खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. त्या सगळ्या गोष्टी सोड. विहंग येतोय. आता आपली फॅमिली पूर्ण आणि त्यासाठी आपण तणक्यात सेलिब्रेट करायचं. येस, आय एम ऑल सेट. डन. बरं, अजून काय करावं असं वाटतं तुला? बाबा बाबा मी आहे ना. दणक्यात साजरा करायचं ना, आपण करूया. ये बर. हा, आता हे मला येतं. मला कणिक मिळत मी करते, don't worry. आणि ते मिरची थोडी जास्त घाल बरं का त्यामध्ये, चिरून ठेवली. ओके, ठीक आहे. सावकाश. तुम्ही या बाजूनी या तात्या, मी तुमचं सामान मागे ठेवलंय. चालते. या. आई, तू तात्यांना घेऊन पुढे हो, मी थोड्या वेळाने येतो. विहंग, तू आत्ता कुठेही जाणार नाहीयेस. आई, तू घाबरू नकोस, मी येतो. मला जावं लागेल जरा. अरे पर कुठं? तात्या, रात्री फोन आला होता मला. आपला कार्यक्रम होता आज. हा, मग काही नाही, मी त्यांना म्हटलंय कार्यक्रम दणक्यात करू म्हणून. मी शब्द दिलाय त्यांना. अरे पण विहंग, घरी बाबा तुझी वाट बघतोय. तू किती दिवसांनी भेटणार आहेस त्याला? आई, अगं मी येत नाहीये म्हणजे आत्ता येत नाहीये. मी येणारच नाही असं नाही म्हणालो ना. अरे पण घरी चल आणि मग जा ना परत, तुला कुठे जायचंय तिथे. नाही आई, तेवढा वेळ नाहीये ग. कार्यक्रमाच्या आधी अजून बरीच कामं आहेत. आणि महत्वाचं म्हणजे
आजचा कार्यक्रम सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. हा कार्यक्रम नाही झाला नाही तर तात्यांची बदनामी होईल आणि ते मला नाही चालणार. तू तात्यांना घेऊन घरी जा. मी काम झालं की लगेच येतो. हा तात्या, चालेल ना? कार्यक्रम काय करायचं डोक्यात आहे ना? हो. हा. समजा व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे तात्या. फक्त तुम्ही नसाल. माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर सदैव असतील. आजपासून ही जबाबदारी तुझी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.